10वी पास असलेल्या 21 वर्षीय तरुणाचे कारनामे ऐकून तुम्ही सुन्न व्हाल। स्वतःला कधी इस्रोचा शास्त्रज्ञ तर कधी डॉक्टर किंवा उच्च पदस्थ अधिकारी असल्याचं भासवून नवी मुंबईतील आदर्श म्हात्रेनं डझनभर महिलांचे लैंगिक छळ केल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर या महिलांची आदर्शने आर्थिक फसवणूक सुद्धा केली। यासाठी त्यानं मॅट्रिमोनी साइट्सचा वापर केला। आदर्शने मॅट्रिमोनी साइट्सवर तब्बल 12 वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाइल्स तयार केली। ज्या महिला उच्च शिक्षित आहेत आणि ज्यांचं लाखोंचं पॅकेज आहे अशा अनेक महिलांना त्यानं आपलं लक्ष केलं। कधी डॉक्टर तर कधी बँक अधिकारी सांगून महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यानं खोटी कागदपत्र दाखवली। स्वतःचे राहणीमान उच्च ठेवून आणि लग्नाचे आमिष दाखवून आदर्श म्हात्रे महिलांशी जवळीक साधायचा। एकदा विश्वास निर्माण झाला की तो त्यांचे लैंगिक शोषण करत असे। केवळ लैंगिक शोषणच नाही तर वैयक्तिक अडचणींचं कारण देऊन त्यानं महिलांकडून मोठी रक्कम सुद्धा उकळली। आदर्श म्हात्रेचे कारनामे केवळ नवी मुंबई पुरते मर्यादित नाही तर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी महिलांनी आदर्शच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली असून आणखी किती महिला त्याच्या संपर्कात होत्या, त्याने आतापर्यंत एकूण किती लाखांची फसवणूक केली आहे याचा शोध सध्या पोलीस करते आहे।